पंकजा मुंडेंच्या फाईल्स घेऊन धनंजय मुंडे माझ्या घरी आलेले. मी पंकजा मुंडे यांच्या विरोधामध्ये लढावं असं धनंजय मुंडेंना वाटत होतं. सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांचा दावा आहे. राजेंद्र घनवट या व्यक्तीनं अनेक शेतकऱ्यांचा छळ केलाय. घनवटेनं व्यक्तीला जिवंत दाखवून जमिनी लाटलेल्या आहेत. मुंडेंकडून फोन आल्यानंच 9 शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल, अंजली दमानिया यांचा आरोप आहे. राजेंद्र घनवटबाबतचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत. महसूल मंत्री बावनकुळेंना भेटून घनवटच्या जमिनीच्या व्यवहाराची चौकशीची मागणी करणार, दमानियांचं वक्तव्य. घनवटेनं आम्हाला कोर्टाच्या फेऱ्या मारायला लावल्यात. सरकारनं घनवटची चौकशी करावी, अन्यथा आम्हाला फाशी द्यावी, तक्रारदार महिलेचा टाहो. बीडच्या कळंबमधील मनीषा बिडवे हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक. उस्मान गुलाब सय्यद आणि रामेश्वर उर्फ राण्या भोसलेला अटक. दोन्ही आरोपींवर रात्री उशिरा गुन्हा दाखल झालाय. कळंबमधील महिला हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर. आरोपी मृतदेहासोबत 2 दिवस त्याच खोलीत झोपला. पोलीस सूत्रांची माहिती आहे, आरोपीनं मृतदेहाजवळ जेवण केल्याचीही माहिती मिळते. खोक्या प्रकरणात बिष्णोई समाजामध्येच मला व्हिलन ठरवून माझ्या खुनाचा कट होता. एका पोर्टलला दिलेल्या मुलाखतीमध्ये सुरेश धस यांचा गंभीर आरोप. माझ्या हत्येसाठी राजस्थानातून बिष्णोई समाजाचे काही लोक मुंबईत आणले, सुरेश धसांचा आरोप. खोक्या भोसलेनं मला हरणाचं मांस दिल्याचा आरोप टीपी मुंडेंनीच माझ्यावर केला होता, सुरेश धस यांचं विधान. खोक्या भोसले सुरेश धसांचं नाव घेऊन लोकांना धमकावतो, चौकशी जरूर करावी, हरणाचं मांस खायचं ते लोकांच सांगतील. ओबीसी नेते टीपी मुंडेंचं थेट सुरेश धसांवर पलटवार आहे. सुरेश धस यांनी सहानुभूती मिळवण्यासाठी वक्तव्य केलंय. धस यांचं वक्तव्य गांभीर्यानं घेण्याची गरज नाहीये. सुरेश धस यांच्या दाव्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची प्रतिक्रिया. बीडचं राजकारण दमानिया आणि तृप्ती देसाईंना समजणार नाही. मुख्यमंत्री फडणवीसांना भेटून चौकशीची मागणी करणार, सुरेश धस यांची माहिती. गुंडगिरी करणारे लोक सरकारमध्ये सहभागी. धसांनी केलेले आरोपी गंभीर आहेत. आरोप सगळे आणि धसांच्या आरोपांची सरकारनं सखोल चौकशी करावी, वडेट्टीवारांची मागणी आहे. कराड गुन्ह्यावर किती चर्चा करणार? महाराष्ट्रातील प्रत्येक तुरुंगात गँगवर आहे. अंजली दमानिया धस यांना विनंती आहे की यातून बाहेर पडा, इतर गोष्टींवर चर्चा करा, संजय राऊतांचं वक्तव्य. सुरेश धस खोक्याला वाचवण्याचा प्रयत्न करतात. सुरेश धस चित्रपटाचा सीन तयार करतात. धसांनी पोलिसात जायला हवंय, सुरेश धस यांच्या वक्तव्यावर तृप्ती देसाईंचं वक्तव्य. हरिण आमचं देव आहे आणि हरणाच्या मांसाचा आरोप खोटे आहेत. घरामध्ये सापडलेलं मांस रानडुकराचं होतं, हरणाचं नाही. सुरेश धसांना फसवलं जात आहे. सतीश उर्फ खोक्या भोसलेची पत्नी तेजू भोसलेचा दावा आहे. मकोकामधील आठवले गँगची नाशिक कारागृहात रवानगी. काल कारागृहामध्ये वाद झाल्यानंतर ही कारवाई आहे. वाद वाढू नये आणि यासाठीच कारागृह प्रशासनाचा निर्णय. कराडला मारहाण झाली, मात्र जेल प्रशासन मारहाण झाली नाही असं म्हणताय. मग काहीच झालं नाही तर गित्ते गँगची रवानगी हर्सुलला का केली? बजरंग सोनावणेंचा सवाल. जेलमधला मारहाणीचा वाद कराडनं जाणीवपूर्वक घडवून आणलाय. कराडच्या टोळीचे जवळपास 70 ते 80 गुन्हेगार बीड कारागृहात आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा दावा. 3 दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज तपासून दोषींवर कारवाई व्हावी, आव्हाडांची मागणी आहे. अभिनेते सयाजी शिंदेंनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली आहे. सयाजी शिंदेंनी मसाजोगमध्ये देशमुख कुटुंबियांशी संवाद साधलाय. राज्यात एप्रिल फूल सरकार. सरकारकडून शेतकरी आणि लाडकी बहिणींची फसवणूक, जुन्या योजना बंद करण्याचा सरकारचा प्रयत्न, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल. मुंबई पालिकेकडून अनेक बाबींवर कर लावला जातोय. घनकचरासाठी कर कशासाठी लावला जातोय? आदित्य ठाकरेंचा सवाल आहे. 2029ला पंतप्रधान नरेंद्र कोण होणार हे फडणवीस ठरवू शकत नाहीत, संजय राऊत यांचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा. पाळलेल्या पोपटाकडून भाकड भविष्य सांगायला सुरुवात, चित्रा वाघ यांचा राऊतांवर निशाणा. तर ठाकरेंना आमदारकीचा विसर पडलाय. स्वयंघोषित विश्वगुरूनं स्वतःच्या पक्षाकडे लक्ष द्यावं, चित्रा वाघ यांची टीका. अडवाणी असताना मोदी पंतप्रधान झाले. अडवाणींचा हक्क असताना त्यांना सत्तेवरून बेदखल केलंय. फडणवीसांच्या उत्तराधिकारीवरील वक्तव्यावरून संजय राऊत यांचा निशाणा. मोदींनी कधी निवृत्त व्हावं हे जनता ठरवते. सकाळच्या भोंगा संजय राऊत हे ठरवत नाहीत. चंद्रशेखर बावनकुळे यांचं संजय राऊतांवर जोरदार उत्तर आहे. नागपूर हिंसाचारामधील प्रमुख आरोपी फहीम खान आणि हमीद इंजिनियरच्या जामीन अर्जावर आज सुनावणी. नागपूर हिंसाचार प्रकरणी फहीमला 11 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी आहे. पोलिसांच्या समन्सनंतरही कुणाल कामरा चौकशीसाठी गैरहजर. कुणाल कामराच्या आईवडिलांकडे पोलिसांकडून चौकशी. कुणाशी तुमचा संपर्क झालेला आहे का, याबाबत विचारणा झाली आहे.
कुणाल कामराच्या शोमधील प्रेक्षकांनाही पोलिसांकडून समन्स. 2 फेब्रुवारीच्या शोमध्ये उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना समन्स पाठवण्यात आलाय. नया भारत शोमध्ये उपस्थित प्रेक्षकांचे जबाब नोंदवले जातील. कामराच्या शोवरून प्रेक्षकांना नोटीस देणारे मूर्ख आहेत. प्रेक्षकांना गुन्हेगार ठरवताय का? संजय राऊतांचा सवाल. तर इंदिरा गांधींची आणीबाणी यांच्यापेक्षा 100 पट चांगली होती, संजय राऊतांचा निशाणा. आशिष शेलारांनी राज ठाकरेंवर टीका करताना मर्यादा ओलांडली. त्यामुळे शेलारांचे समर्थक काय टीका करतात यामुळे आम्हाला फरक पडत नाही. शेलारांचा विषय माझ्यापुरता संपलाय. मनसेचे मुंबई अध्यक्ष शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांचं वक्तव्य आहे. मुंबई आणि राज्यभरात मनसेचं प्रत्येक वॉर्डमध्ये प्रतिसभागृह सुरू होणार आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी प्रतिसभागृहामध्ये एक प्रतिमहापौर सुद्धा असेल. मुंबईमधील सह्याद्री अतिथीगृहाबाहेर वाहतूक कोंडीमुळे IAS अधिकारी इक्बाल सिंग चहल पायी प्रवास करत निघाले. चहल यांनी वाहन सोडून 100 मीटर चालत सह्याद्री अतिथीगृह गाठलेलं आहे. मंत्री जयकुमार गोरेंच्या मुलाचा बाईकवरील स्टंटबाजीचा व्हिडिओ समोर आलाय. भैया पाटलांकडून स्टंटबाजीचा व्हिडिओ ट्विट तर टीकेनंतर आदित्यराज गोरेकडून इंस्टाग्रामवरील स्टंटबाजीचे व्हिडिओ डिलीट करण्यात आले. करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगतापांची आदिनाथ साखर कारखान्याच्या निवडणुकीमधून माघार. आदिनाथ साखर कारखाना निवडणुकीसाठी 272 उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत. मराठी गया तेल लगाने असं म्हणणाऱ्या L&Tच्या सुरक्षा रक्षकाला कार्यकर्त्यांकडून चोप. पवईमधल्या प्रकार समोर आलाय. ठाण्यात मनसेच्या कार्यकर्त्यांची बँकेवर धडक. बँकेमधील सर्व व्यवहार मराठीत करण्याची मागणी आहे. राज ठाकरेंच्या आवाहनानंतर मनसैनिक आक्रमक झालेत. राज ठाकरेंच्या आदेशानंतर पुण्यामध्ये मनसे ऍक्शन मोडवर. मनसे पुणे शहरातील सर्व आस्थापनांना निवेदन देणार आहे. मराठी भाषेच्या वापरासाठी मनसे पुन्हा आग्रही झाली आहे. अभिनेता सैफ अली खानच्या घरावर हल्ला करणारा आरोपी मोहम्मद शरीफुलचं मुंबई सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज. मला खोट्या प्रकरणात गोवल्याचा आरोपीचा अर्जात दावा आहे. अर्धमसला मस्जिद स्फोट प्रकरणी दोषींवर UAPA अंतर्गत कारवाई करा. परभणीच्या पूर्णा शहरातल्या मुस्लिम बांधवांची मागणी आहे. मंत्रालयामध्ये एकाच दिवसात 183 GR प्रसिद्ध कोट्यवधी रुपयांचा निधी आणि अनुदान वितरित करण्यात आलाय. आर्थिक वर्ष संपण्याच्या आत निधी सर्व विभागांना वाटला गेलाय. अंबरनाथमध्ये राजमाता जिजाऊ आणि बाल शिवरायांच्या पुतळ्याचं खासदार श्रीकांत शिंदे अनावरण झालं. त्यांच्या हस्ते आणि गावदेवी मैदानातल्या या उद्यानामध्ये हा पुतळा उभारण्यात आलेला आहे. मनपा निवडणुकीपूर्वी नागपूर जिल्हा काँग्रेसला मोठा धक्का. काँग्रेसच्या 9 नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश. मुख्यमंत्री आणि बावनकुळेंच्या उपस्थितीत काँग्रेसच्या नगरसेवकांचा भाजपात प्रवेश. तारखांच्या आश्वासनांनी फूल कधी होणार? पलावा पुलाच्या कामाच्या संथ गतीवरून मनसे नेते राजू पाटलांचा सरकारला हा टोला आहे. कांदा निर्यात शुल्क रद्द. मात्र निर्णयाची अद्याप अंमलबजावणी नाही. अधिसूचना अपलोड न झाल्यानं कांद्याचा माल JNPTवर अडकून आहे आणि अधिसूचना अपलोड न झाल्यानं त्या अडचणी येतात. ठाण्यात JCB खाली चिरडून कचरा वेचणाऱ्या महिलेचा मृत्यू झाला. वागळे इस्टेट भागातल्या CP तलाव डम्पिंग ग्राउंडमधली ही घटना आहे. महिलेच्या कुटुंबातील व्यक्तीला महानगरपालिकेत कामावर घेण्याची मागणी केली जाते. उद्या दुपारी 12 वाजता वक्फ विधेयक लोकसभेत मांडलं जाणार. वक्फ विधेयक मांडल्यानंतर 8 तास चर्चा केली जाईल. लोकसभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांची 8 तास चर्चा होणार. पुणे जिल्हा बँकेकडे 22 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा ठेवायला जागा नाही म्हणून रिझर्व्ह बँकेनं नोटा स्वीकारला नाही. सुप्रीम कोर्टामध्ये याचिका. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक अध्यक्ष दिगंबर दरडगाळ यांची माहिती. भुसावळ शहरातील शिवाजीनगर परिसरात जीर्ण इमारतीचा काही भाग कोसळलाय. जीर्ण इमारतीवर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी आहे.